नमस्कार. 11वी सायन्सचा रिझल्ट लागून गेले 2 महिने झाले आणि 2 महिन्यापासून आपण बरेचसे विद्यार्थी व पालक दुविधा मनस्थितीत आहे. काय करावं काय नाही काहीच सुचत नाही. पण विशेषतः म्हणजे बऱ्याचशा पालकांना मुलींची चिंता आहे की नेमकं कुठं पाठवावं शिक्षणासाठी, आणि मुलांसाठी पण हीच परेशानी आहे. नीटची तयारी करावी की CETची तयारी करावी का 11वी 12वी करावी. आतापर्यंत तो कॉलेजेस फिक्स नव्हते, परंतु आता कॉलेजेस फिक्स होत चाललेले, विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत चाललेले. तर अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना एक सल्ला आहे की तुम्ही प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशन जॉईन करू शकता. तुम्हाला पाहिजे त्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशन येथे स्पेशली नीटच्या बॅचेस चालू होत आहे, CETच्या बॅचेस चालू होत आहे. PCB CET, PCM CET तुम्ही 7 तारखेपासून किंवा 10 तारखेपासून 10 जुलै नंतर सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि एक 8 ते 10 दिवसात तुमचे जवळपास सगळ्यांचेच ॲडमिशन कॉलेजेसमध्ये होणार. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. बऱ्याच जणांना असं वाटतं की यावर्षी ॲडमिशन होतं का नाही होत. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. असं होणार नाही, सगळ्यांचे ॲडमिशन होतील. नंतर सेकंड राऊंड, नंतर स्पॉट ॲडमिशन्स, तर त्याच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲडमिशन कन्फर्म होणार हे नक्कीच. आता फिक्स करणे तुम्हाला क्लास याच्यासाठी की चांगली प्रिपरेशन व्हावी, चांगला रिझल्ट लागावा आणि चांगली प्रिपरेशन करून चांगला रिझल्ट देऊन तुम्ही महाराष्ट्रातील किंवा भारतातील सगळ्या नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेश करू शकता. तर 11वीला महत्त्व द्या बाळांनो. 11वी सगळ्या गोष्टीचा बेस आहे. मग तुम्ही कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या, नीट घ्या, CET घ्या, JEE घ्या, NDA घ्या, एअरफोर्स, कोणताही पेपर ज्यावेळेस तुम्ही देणार तर सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मात्र 11वीचा बेस राहणार. आणि 11वी शिवाय तुम्ही 12वी सायन्स करू शकत नाही. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की 11वी नंतर डायरेक्ट 12वी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, चूक करू नका. 11वी खूप महत्त्वाची, पण आपल्याकडं 11वीला आपण महत्त्व देत नाही आणि त्याच्यामुळे आपले रिझल्ट्स पाहिजे तसे बनत नाही. आणि काही विद्यार्थ्यांना नीटची खरेच मनापासून तयारी करायची, डॉक्टर बनायचं आहे, MBBS असो, BDS असो, BHMS असो, BMS असो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी स्पेशल 20 मुलांचीच बॅच चालू करणार आहे. आणि गॅरंटी देतो की या 20 मधून जवळपास 50% विद्यार्थी, 10+ विद्यार्थी 2027ला चांगल्या मेडिकल कॉलेजेसपर्यंत पोहोचतील. मग ते BHMS असो, BMS असो, BMS, BDS असो. आणि खूपच चांगली तयारी जर तुमची असेल मनापासून तर तुम्ही MBBSला सुद्धा पोहोचू शकता. कारण की प्रायव्हेटचे विद्यार्थी कन्नडमधून सुद्धा MBBSला पोहोचलेले. आणि यावर्षी सुद्धा चांगला रिझल्ट प्रायव्हेटने दिलेला आहे. 300 स्कोर साधारणतः विद्यार्थ्यांचा पडला आणि 299 स्कोर आलेला आहे. CET आणि नीट दोघांचे रिझल्ट यावर्षी थोडेसे कठीणच लागलेले, तरी प्रायव्हेटने 90% पर्यंत स्कोर दिलेला आहे. 88, 87, 85, 80च्या वरती बरेचसे विद्यार्थी आहेत. आणि त्याच्या अगोदर 90च्या वरती पण भरपूर विद्यार्थ्यांनी स्कोर अचीव केलेला आहे. तर बाळांनो, खरंच चांगलं कॉलेज पाहिजे, चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्हाला तयारी करावं लागेल. आणि या तयारीसाठी प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशन तुमच्यासाठी तयार आहे. आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे की तुमचा रिझल्ट चांगला यावा. होतं काय, बरेचसे विद्यार्थी 10वी नंतर संभाजीनगर जातात, लातूर जातात, नांदेड जातात, कोट्याला जातात. होतं काय, तिथं बरेचसे असे विद्यार्थी असतात, हजारोने विद्यार्थी असतात. आणि इथे आपल्या मुलांचं बेस आणि फाउंडेशन कच्चं असल्यामुळे हे मुलं तिथं टिकत नाही, त्यांना कळत नाही. 1-2 महिने कळतं, नंतर वर्ष 2 वर्ष कळत नाही. एकदा फीस भरल्यानंतर बिचारे डिप्रेशनमध्ये येतात, टेन्शनमध्ये येतात, लाख रुपये फीस भरतात. तर इथं एवढा खर्च सुद्धा नाही आणि त्याच पद्धतीची सिस्टीम तुम्हाला आहे. पहिली गोष्ट, बेस्ट फॅकल्टी. मी स्वतः एक 17 ते 18 वर्षापासून टीचिंग करतोय आणि तुम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट तिथलच्या एक्सपर्ट फॅकल्टीपेक्षा कुठंच कमी पडू देणार आहे. जी पण मोठ्या शहरातली नामांकित फॅकल्टी आहे फिजिक्ससाठी, तर तिथलच्या फॅकल्टीपेक्षा कुठंच तुम्हाला कमी पडू देणार नाही. मग न्यूमेरिकल असो, कन्सेप्ट असो, NCERT असो, का मॉडेल पेपर असो, का प्रॅक्टिस पेपर असो,
केमिस्ट्रीलाही बेस्ट फॅकल्टी आहे, बायोलॉजीलाही चांगल्या फॅकल्टी आहे. तर PCB PCM दोन्ही ब्रँचेसला चांगल्या फॅकल्टी असल्यामुळं तुमचा रिझल्ट चांगला येईल. मॅथची खूप सारी प्रॅक्टिस आपण करून घेतो, एक क्वेश्चन आपण ऑन बोर्ड सॉल्व्ह करून देतो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन घेतो, त्याच्यामुळं तयारी तुमची चांगली होणार. त्याच्यामुळं तुम्हाला मात्र कुठे जायची गरज नाही. चांगला अनुभव असेल, चांगली सिस्टीम असेल तर रिझल्ट तुमचा इथंच बनू शकतो. बाहेर जाण्याची गरज नाही. बाहेर कशाला जाताय तुम्ही, एवढा खर्च कशाला करताय, ₹1,00,000 ₹2,00,000 इतका खर्च तुम्ही इतका करताय, त्याच्या 50% खर्चामध्ये तुम्हाला चांगली प्रिपरेशन भेटते, चांगलं एज्युकेशन भेटतंय. काय सगळ्यात महत्त्वाची फॅकल्टी बेस्ट. दुसरी गोष्ट अनुभव, शिक्षकांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट सिस्टीम जी तुमची टेस्ट सिरीज रन करणार, चॅप्टर टेस्ट, युनिट टेस्ट, सेक्शन टेस्ट, मॉडेल टेस्ट, मॉक टेस्ट, ह्या पद्धतीने. आणि जेवढं सांगतोय तेवढं जर तुम्ही केलं तर तुमचा रिझल्ट येईल. कारण की आजपर्यंत बरेचशा विद्यार्थ्यांनी चांगला रिझल्ट दिलेला आहे प्रायव्हेटमध्ये. डॉक्टरलाही गेलेले, MBBSलाही गेलेले, BDSलाही गेलेले, BHMS, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असो, CETतून क्वालिफाईड होऊन चांगल्या ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट कॉलेजेसला सिलेक्शन झालेलं आहे. तर तुमचं सुद्धा रिझल्ट होणार लागणार. तुम्ही एक ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन तुमच्यासाठी सगळ्या गोष्टीने तुमच्यावर समर्पित केलेलं आहे. आता वेळ अशी आहे की तुम्हाला विश्वासाची गरज आहे. तुमचा विश्वास जर आमच्यावर असेल तर नक्कीच आम्ही तुमचा रिझल्ट घडवू. आणि स्वतःला वेळ द्या आणि क्लास अशाच जागेवर लावा जिथं तुम्हाला कळते. उगं मोठमोठ्या जाहिराती, मोठमोठ्या ॲडव्हर्टायझिंगच्या चक्करमध्ये तुम्ही जर क्लास लावताय आणि तिथं जर तुम्हाला कळतच नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. नंतर परत तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास करणार, परत कन्सेप्ट क्लिअर नाही होणार, परत प्रॉब्लेम येते. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास करत असेल अशा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही ऑफलाईन क्लास लावा आणि ऑफलाईन बॅचेस जॉईन करा. फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी, बायो, मॅथ हे सब्जेक्ट पाहिजे तेवढे सोपे नाही. याला परिपूर्ण ऑफलाईनची गरज आहे. हळूहळू कन्सेप्ट क्लिअर करा, तरच तुम्ही 11वी-12वीला टिकू शकता, तरच तुम्ही नीटमध्ये रिझल्ट आणू शकता, तरच CETत रिझल्ट आणू शकता. तर या भेट द्या शिवाजी कॉलेज गेट रोड, कन्नड. धन्यवाद.